हॅलो मित्रांनो, आज मी इंट्रोड्यूस करतो आहे माझा प्रिय मित्र प्रशांत तायडेला. याला रोल नंबर 144. प्रशांत जसं सगळ्यांना माहीतच आहे की एक शांत, सुस्वभावी आणि अत्यंत सरळ आणि स्वतःच्या विश्वात राहणारा मुलगा, पण एक मल्टी टॅलेंटेड अशी पर्सनॅलिटी. माझी प्रथम भेट प्रशांतशी झाली होती जेव्हा आम्ही फर्स्ट इयरला कॉलेजला यायचो. आशीर्वाद चौकात आम्हाला गुल्ली आणि पेशा नेहमीच भेटायचे. तिथून आमची मैत्री वाढली. नंतर हॉस्टेलला आलो, हॉस्टेलला सोबत राहिलो. हॉस्टेलला असताना प्रशांत बऱ्याचदा स्वतःच्या रूममध्ये जास्त न राहता इतरांच्या रूममध्येच जास्त राहायचा आणि त्याचा कल ॲकॅडमिक वाचनापेक्षा इतर वाचनांमध्ये जास्त होता. जसं स्पिरिच्युअलिटी झालं, बऱ्याचदा तो त्यावेळेस ओशोची पुस्तकं वाचायचा. आम्ही त्याला बऱ्याचदा म्हणायचो की हे तू काय वाचतो आहे, तू अभ्यासाचं का नाही वाचत, पण त्याचा इंटरेस्ट त्यात जास्त होता. इतर वाचनात त्याचा इंटरेस्ट खूप जास्त होता. त्यानंतर त्यांनी MD फिजिओलॉजी केलं IGMC नागपूर इथून. तेव्हाही आम्ही सोबतच होतो नागपूरला. आणि काही वेळ त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं अकोलाला, GMC अकोलाला. त्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं एम्स दिल्ली इथे ॲज ए असिस्टंट प्रोफेसर फॅकल्टी. एम्स दिल्लीला एक तर सिलेक्शन होणं एक मोठी अचिव्हमेंट आहे की ॲज ए फॅकल्टी तुम्ही इथे काम करताय. दुसरं, इथे आल्यानंतर इथल्या कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये सस्टेन करणं अँड कंटिन्युअस प्रोग्रेस करणं हा एक मोठा मी मानेन एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे इथे. प्रशांत आज एक वेल नोन नाव आहे न्यूरोफिजिओलॉजीमध्ये, पर्टिक्युलरली कॉग्निटिव्ह न्यूरोफिजिओलॉजीमध्ये. त्यांनी बरंचसं काम केलं आहे क्वांटिटेटिव्ह EEGमध्ये आणि कॉग्निटिव्ह फंक्शनिंगमध्ये. तो प्रशांत म्हणजे आज त्याचं न्यूरोफिजिओलॉजी लॅब तो पाहतो आहे आणि त्याला आज इंटरनॅशनली वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये ॲज अ स्पीकर त्याला इन्व्हाइट केलं जातो आहे. आणि त्यांनी ती प्रोग्रेस आपली नॉट ओन्ली ॲज अ ॲकॅडमिशियन बट रिसर्चर त्यांनी स्वतःला एक इस्टॅब्लिश केला आहे एम्स दिल्ली इथे. मी जेव्हा दिल्लीत आलो होतो तेव्हा सुरुवातीला त्याच्या रूमवरच राहिलो. जेव्हा एम्स कॅम्पसला तो राहायचा तर ऑलमोस्ट 1-1.5 महिना आम्ही सोबतच तिथे राहिलो. इनिशियल डेजला प्रशांत हा एक खूप मोठा सपोर्ट होता माझ्यासाठी दिल्लीमध्ये आणि दिल्लीत सेट व्हायसाठी त्यांनी खूप मला मदत केली इथे. तर जसं मी सांगितलं, प्रशांत हा एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हालासुद्धा पहिले माहीत नव्हत्या. प्रशांत हा एक उत्तम असा गिटार वादन करतो, गिटार वाजवतो छान. सोबतच तो फ्लूट वाजवतो आणि फ्लूट जर तुम्ही प्रशांतकडे फ्लूट्स पाहाल तर व्हेरायटी ऑफ फ्लूट्स आहे त्याच्याकडे. छोट्या फ्लूटपर्यंत मोठी फ्लूट तो अत्यंत छान असा वाजवतो तो. आणि सोबतच पियानोसुद्धा तो वाजवतो. आणि त्याच्याकडे एक पियानोसुद्धा आहे जो आम्ही दिल्लीतच घेतला होता. आणि या व्यतिरिक्त जसं मी जेव्हा सांगितलं त्याला इतर वाचनाची आवड इनिशियल म्हणजे सुरुवातीपासूनच होती. तर सोबत ॲकॅडमिक करिअर त्यांनी प्रोग्रेस केलं आणि त्यासोबतच त्यांनी एक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्याचा इंटरेस्ट होता. त्यात त्यांनी जवळजवळ मला वाटतं आता 7 ते 8 वर्ष झाले तो कंटिन्युअसली ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करतो आहे. आणि बऱ्याच म्हणजे त्याने एक्सपर्टाईज अशी त्यांनी मिळवलेली आहे त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि कुंडली रिडिंग आणि याच्यामध्ये. तर असा प्रशांत हा एक मल्टीफॅसेटेड मल्टी टॅलेंटेड अशी पर्सनॅलिटी. आणि नॉट ओन्ली द करिअर फ्रंट बट पर्सनल फ्रंटवर सुद्धा मी पाहिलं आहे की तो अत्यंत स्ट्रॉंग. जेव्हा फॅमिलीला गरज होती तेव्हा त्यांनी अत्यंत मीन्स ज्याला म्हणतात एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून त्यांनी फॅमिली सपोर्ट केला. सध्या त्याला नेहा एक अत्यंत उत्तम अशी साथ देत आहे. आणि तो त्याला ट्विन्स आहेत, लक्षिक आणि लौकिक, दोन्हीही आता ऑलमोस्ट 6 महिन्याचे आहेत आणि तो आता फॅमिली लाईफमध्ये सुद्धा बिझी झालेला आहे. सो मी बऱ्याचदा लकी समजतो की प्रशांत हा इथे आहे. त्यामुळे बऱ्याचदा जवळचा मित्र, तुमचा बॅचमेट, UG डेजचा क्लोज फ्रेंड इथे असणं एक खूप मोठा सपोर्ट असतो जेव्हा तुम्ही एका नवीन एन्व्हायरमेंटमध्ये येतात किंवा एक फास्ट लाईफमध्ये जेव्हा तुम्हाला वेंट आउट व्हायचं असतं किंवा एक सिक्रेट शेअर करायचे असतात तेव्हा तो एक खूप मोठा सपोर्ट असतो. सो आय फाइंड की इट्स अ लक टू हॅव द प्रशांत हिअर. And he's not only performing well in the academic as well as the personal life also. So I wish all the best to Prashant for his future progress, and we will all see you all in the reunion soon. Thank you very much.